पोटामध्ये सावकाश जेवा, पोट रिकामं ठेवून थोडं जेवा. अरे सावकाश म्हणल्यावर म्हणतात मग आता हा ना, जिलबीची पुंगडी नरड्यात दिसेपर्यंत भजे खात राहते. अरे अरे अरे, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी. वाटणारं वाटते हे मला भात नको, गुलाबजामुन नको, लापशी नको, मला शुगर आहे. काय नाही तर पडू दे. आमच्या संस्थेत तशी पद्धत नाही महाराज. तितकंच बशीवर सुद्धा हजारो विद्यार्थ्याची पंगत व्हायची महाराज. अरे कॉलनीतून तूप यायचं. महाराजांनी पंगत दिली आमरसाची महाराज. हापूस पायरीचे आंबे आणि त्या आंब्यावर तूप आणि ते महाराज काय सांगावं, 40 गावून महाराज मांडे तयार, भजे कुरड्या पापड्या खाते रहो. गरम पाणी हात धुवायला आणि पुन्हा मांड्याचे पाकिट घरी घेऊन जा. एवढं झाल्यावर सुद्धा 1,78,00,000 रुपये शिल्लक राहिले. एवढं अन्नदान होऊन कोण म्हणतंय महाराज चांगल्या कामाला पैसे देत नाहीत. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य. पण तिथं जर झालं तर घातली भय नरकात आणि पुन्हा बेजारीच आहे महाराज. योगानं त्याप्रमाणे देव त्याच्यावर प्रेम करतो. कोणावर प्रेम करतो ऐका. सून नांदायला येत असताना तिच्याबद्दलची भावना आणि आपली मुलगी नांदायला जात असताना तिच्याबद्दलची भावना, दोन्ही भावनेत फरक असल्यामुळं सासुरवास शब्द निघालेला आहे. तुम्ही जसं मुलीबद्दल म्हणताना माझ्या मुलीला सांभाळा, पोटचा गोळा आहे, तसं तोही येणारा तुमच्या घरात कोणाच तरी पोटचा गोळाच असेल ना, त्याला लेकी इतकं प्रेम दिलं ना, जगात दुःख नावाची वस्तू राहणार नाही. सुनेनं सासू सासऱ्याला मायबापासारखं सांभाळावं, लेकीनं सासू सासऱ्याला मायबापासारखं सांभाळावं, नवऱ्याला देव मानावं. महाराज या भारतात सुजलाम सुफलाम आल्याशिवाय राहणार नाही. कारण सासुरवास, दुःखन, वृद्धाश्रम, अनाथाश्रम हे नाव म्हणजे आपल्या हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे. मायबापाला लेकाला सांभाळू वाटत नाही म्हणून वृद्धाश्रमामध्ये, आणि गरीबाचे लेकरं त्यांची सांभाळण्याची ताकद नाही म्हणून त्यांना अनाथ आश्रम. या दोन्ही गोष्टी हिंदू धर्माच्या सूत्राच्या विरोधात आहेत. देव तसा नाही. हे माझेत म्हणून माया तयावरी फार. ज्यांनी माझ्याकरता म्हणून जी मुलगी मायबापाला सोडून नांदायला येते, नवरात्रीची हौस मौस पूर्ण करतो आणि मग माय म्हणत असते वा कसा बायकोच्या ताब्यात गेलाय. कोणाच्या ताब्यात जाव? बाहेरचीच्या. पदरचं ऐकत नाही. प्रमाण सांगतो, अंबुला केला जरी धावे मन, बुडती 42 जाती नाककान, जगात बेइज्जत होतीन 42 कुळ्या नरकाला जातात. म्हणून देव नवरा वचन देतो, तयावरी माया फार. किती माया, माया फार, माया फार म्हणल्यावर किती माया. तर त्याला दुःख लागण्याची वेळ आल्यावर देव काय करतो? अभंगाच्या दुसऱ्या सुख दुःख
धावे चाले माग, आता धावेन चाले का शब्द उच्चारलेत? माग माग बस धावू का चालू? ऐका, कर्म मार्गाचा भक्त असेल तर चाले, ज्ञान मार्गाचा योग मार्गाचा भक्त असेल तर धावे. कारण किती सुंदर तुलना केली. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे वेगा तो हळू हळू ढाळे ढाळे, केतुलेनी एके वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके, पाखरू पोपट उडाला पेरूवर डायरेक्ट, आंब्यावर डायरेक्ट, आपल्याला डायरेक्ट नाही, फांदीतून खोडातून झाडातून मग तिथं मग फळापर्यंत हळूहळू क्रमाधारे. तसं धावेन चाले मागे मागे. मागे मागे का? पुष्कळ ठिकाणी प्रमाणे महाराज मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराय, घात आघात निवारी छाया पितांबरी करी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळकाळाशी भिडे, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. तसं धावे चाले मागे मागे, कारण कर्माचे फळ कर्म करून गेल्यानंतर मागून येतात म्हणून मागे. पुढे क्रियमान असतं म्हणून तुमचे तुम्हाला कळतं. मागचं प्रारब्ध आणि संचित हे मागं असतं करून ठेवलेलं, म्हणून देव मागे मागे. आणि मागं मागं चालत असताना सुखदुःख साह्यांगे स्वतः सुखदुःख सहन करतो. तुकोबाराय आपल्यासारखं नव्हतं मोबाईलवर. मी इतके वाजल्यापासून इतके वाजेपर्यंत गेवराईला आहे, तिथला कार्यक्रम संपल्यानंतर मी इकडं जाणार आहे असं सांगून नाही. काकडा झाला विना गळ्यात घेतला की निघाले भामचंद्रा घोराडा भंडारा डोंगरावर. मग जिजाबाईनं विचार करायचा, माय माझा नवरा भजन करीत ना, ती वेडा झाला आहे, देवानं वेड केलं आहे, आता त्याला खाऊ घातल्याशिवाय. जिजाबाई लोक उग गैरसमज आहे, जिजाबाईनं मारलं जिजाबाई शिव्या देत होती, अजिबात नाही. जिजाबाई तुकोबारेला खाऊ घातल्याशिवाय पाणी पित नव्हती. इथं नवरा झोपीत असतेपर्यंत ही उपमा खाती, बदाम शिरा खाती. कमी होते नवरा, ते वाळून जाते पडुळ्यासारखा, आणि ही दुधग्या भोपळ्यासारखी हां त्याच्या कमाईवर. मग त्याला खाऊ घातल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. योगायोगानं पाण्याचं घ्यायचं, जेवणाचं घ्यायचं, पायात काय घालायचं नाही. आता तर महिला मंडळ महाराज पायात घालून स्वयंपाक आहे. आणि स्वयंपाक करत असताना नैवेद्य दाखवण्याची गरज नाही, कारण करतानाच कसा उष्ट नैवेद्य दाखवायचा. हां तिनं तसंच टोपलं घ्यायचं, पायात काय घालायचं नाही. उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना, पाय पळायलेत, रणंत ऊन, घामाघट झालेली, सगळं घेऊन आता कुठं बसली असतील, कुठं बसली असतील. 2 रस्ते आल्यावर कोणाला विचारा, काय महाराज पुण्याई असेल? त्या जिजाबाईची पुण्याई, भजन करणारे तुकोबाराय, पण पुण्याई जिजाबाईची सांगू. 2 रस्ते लागल्यावर जिजाबाईनं म्हणायचं, या रस्त्याला गेले का त्या रस्त्याला. आता काय खूनही नाही, तिनं टोपलं खाली ठेवायचं आणि कान लावायचा रस्त्याला. ज्या रस्त्यानं तुकोबाराय गेले होते त्या रस्त्याला विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. आम्हाला कीर्तन करताना तुमचा आवाज येत नाही. कीर्तनात टाळ्या वाजवावं, कीर्तन करा. आता टाळ्या का वाजवायच्या आणि विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं ह्याचे कारण सांगतो. पण बघा बरं, बघायची का महाराज, एवढ्या माणसानं एक बोंबलतंय तर सगळं गाव गोळा करतंय. मग एवढ्या माणसानं टाळ्या वाजून विठ्ठल म्हणायल्यावर केवढं माप पडल बरं. पण हे बिचारे टाळकरी बेजार हे बघायचे का टाळ्या वाजवितात का? विठ्ठला 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 विठ्ठला. सुरुवातीचा जो कडकडाट होता ते शेवटपर्यंत टिकला नाही. अस्तेची महापुरी रिगता ती कोटीवरी परी, प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. शेवटपर्यंत टिकणं महत्त्वाचं आहे. झाडाला फळं लागतात पण टिकत नाहीत शेवटपर्यंत, आणि जे शेवटपर्यंत टिकतात त्याचंच फळ फळाला येते.
हां. आणि काही माणसं कोणाचं कीर्तन केशव आपल्याला टाळ्या वाजवित आणि ते पाकिट घेऊन फिरते. अरे हां. मग जिजाबाईलाच काय ऐकू येत होतं? एवढी भक्ती, केवढी श्रद्धा, नामस्मरण करणाऱ्याची सेवा. तुमचे दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा त्या हा चिमच. तसं आणि तिथं गेल्यावर तू खूप बरं आहे, डोळे झाकून भजन करताना बस झालं त्या काळ्याचं भजन. 2 घास खा, माझ्या पोटात आग पडली, सकाळपासून काही खाल्लं नाही, खा. गडबडीनं निघालेली बाई, वैशाख महिना, पायात काही नाही, आणि गडबडीनं जात असताना पाय पोळत असताना एकदम काट्यावर पाय पडला. कचकन काटा मोडल्यावर टळकन डोळ्याला पाणी आलं. काय माऊलीची भाषा! पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे. पायात मोडलेल्या काटा डोळ्याला पाणी आणतो. चटकन थरथरत्या हातानं डोकं टोपलं, खाली ठेवलं, बसली. काटा उपसत असताना काटा जास्त खोल गेलेला असल्यामुळं खुडला, आग होऊ लागली. देवाला पडली पंचायत, हिच्या पायातला काटा निघाल्याशिवाय ही चलत नाही. ही चलत नाही तोपर्यंत तुको बरं जेवत नाही, तर जेवत नाही तोपर्यंत ही उपाशी राहते. मग सेवा करणाऱ्याची सुद्धा देव सेवा करतो. लगेच महाराज देवानं गुराख्याचं रूप घेतलं, गायच्या मागं दिव दिव, आणि एकदम तिथं आल्यावर म्हणले, बाई इथं का बसलीस, उन्हात बसलीस, पाय पडायले, ते हे ऊन लागायले, काटा मोडला, बघू दे बरं. हां नको, खुडलाय मध्ये, बघू दे. ते कोण म्हणतोय? जगाचा मालक लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करती तो परमात्मा खाली बसून जिजाबाईचे पाय हातात घेतो. बापरे बापरे, खोललाय म्हणले काटा, लय मोठा. आता कशाने? काट्यानंच काटा काढतो. इकडे तिकडे बघितलं, मोठा काटा घेतला, असं हातानं पाय साफ करून टोकर, हा गुवाई कळू देत नाही. असं टोकरलं, हां हां असं म्हणेपर्यंत धरला काटा, खसकन काढला, लाल बुंद काटा टाकून दिला, रक्त निघू लागलं, अमृतमय हातानं कुरवाळलं, कळ निवारण झाली महाराज. आणि तोंडावून हात फिरला, अरे एवढा मोठा काटा, मला किती त्रास होऊ लागला, कळालं सुद्धा नाही काटा. देव म्हणला, अजून लोकाला कळणं मी कोणाकोणाचे काटे काढतोय, कसा काटा काढतोय अजून कळणं. नुसत्या पोथ्या पुराण, हिरण्यक्षण, हिरण्यकश्यपन, रावणन, कुंभकर्ण, बिभीषण, अमकं तमकं. महाराज आजही पद्धत आहे ती, तिकडचा फुटून इकडं आला की त्याला महसूल मंत्री करतात. तिकडचं इकडं आलं पाहिजे. दुसरं कशाला महाराज? माझ्याकडं म्हशी होत्या, दुसऱ्याची म्हैस माझ्या म्हशीत मिसळली की त्या म्हशीला जास्त खाऊ घालायचं. नेणाऱ्याने घेऊन गेलं तर पुन्हा येते ती, इथं भरपूर खायला मिळते म्हणून बघा ना, ज्या सप्त्यामध्ये भरपूर आनंद असतोय तिथं आपोआप गुणवान येतात. आणि काही ठिकाणी गुणवानाला बोलविलं, आमच्या गावाकडं नको बाबा, जेवायची व्यवस्था नाही, कशाला. हां तसं आहे. योगानं भगवान तोंडावून हात फिरवलं, नाव काय? आबा बाबा म्हणला, माझ्या नावाचा तर हिला तिटकारा. मी तिथं उभं राहून सांगतो, तिथं उभा राहा. तिथं गेले, परमात्मानं कमरेवर हात ठेवून सांगितलं, माझं नाव विठ्ठल. तुझा मुडदा बसला म्हणली. नवऱ्याला भुलवलं ते भुलवलं, मला बोलवायलं. आजच महाराज गोराड्या भंडाऱ्या डोंगरावर त्या मंदिराकरता शासनानं 3.5 कोटी एकट्या महाराज त्या तुकोबारायाच्या मूर्ती करता दिलेली. कोण म्हणतं महाराज धर्म लोकाला कळत नाही? बिलकुल कळतो. चांगलं ठिकाण असल्यानंतर बरोबर लोक येतात. आळंदीला, पंढरपूरला कोण बोलवायला जाते? संपदा सोहळा नावरे मनाला, लागला टकळा पंढरीचा. अरे तुम्हाला न सांगता जरी तुम्ही पंढरपूरच्या रस्त्यानं कोणत्याही दिंडीत राहा, पंचपक्वान्नाचं जेवण चलून माणसं खराब व्हायला पाहिजे, चालल्यावर सुधरतेत. म्हातारी माणसं नाचत आनंद कल्लोळी. तुम्हाला कोणता भजन्या, कोणता महाराज असा चिपाट छाप मरेल दिसतो का?
बघा आमच्या रामेश्वर आतकरे महाराजाकडे बघूनच सगळे हसायले. तुम्हाला काय कोणी खाऊ नका म्हणतंय का? तुमच्या पोटाला लागत नाही, तुम्ही आपलं जळ पळतात म्हणून बघा कसे वागे वाढलेले हे गपक्याचे गपक्या महाराज. अजून 1 रुपया खाण्याकरता खर्च केला नाही, सगळं दुसरे खाऊ घालतात. महाराज दुसरीकून जेवण असल्यामुळं मी घरी जेवत असताना, आहेत का दादा जेवायलोय बसा तिथं, या जेवायला म्हणत नाही. बाबा या जेवायला म्हणलं, ते म्हणले महाराजाला कसं नाराज करा. 3 चपात्या 3.5 चपात्या एवढा भात, 2 वाट्या भाज्या, चटणी आलेली, ते जर अर्ध त्यानं खाल्ली तर आपले आपण करा सोडून बस बसा. योगानं तसं धावे चाले मागे मागे. एवढंच नाही महाराज, तर माझ्या मीराबाईनं भजन करायला सुरुवात केली. आजचे दिवस चांगले आहेत बरं का महाराज. भजन करणाऱ्याला लोक कौतुकानं जवळ घ्यायलेत, भजनाला महत्त्व द्यायलेत, कीर्तनाला, रामायणाला, भागवताला महत्त्व द्यायलेत, अन्नदान करायला लागलेत. पूर्वीच्या काळात भजन करते ना हाना हाना. मीराबाई भजन करीत होती, अरे दुसरे लोकच बोलू लागले. लोक कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुलनासी. राजा दुसऱ्याचे न्यायनिवाडे करण्यापेक्षा स्वतःची मुलगी लग्न करून नवरा सोडून घरी आणि नाचत बसती, शोभते का तिला? विष का प्याला राजाजीने बेजा, विष पाठवलं. असं समोर धरलं, दूध पिओ मोरे गोविंदलाला. महाराज ब्रह्मार्पण महाराज नैवेद्य दाखवला, दिलं देवाला. देवानं त्या विषाचं विषारी पण सहन केलं. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. पितळेची मूर्ती हिरवीगार झाली. राजा रडू लागला, देवा हे काय माझ्याकडून झालं मेरे ठाकूरजी. मीराबाईनं सांगितलं, बाप रडायला, काळजी करू नका म्हणले बाबा तुम्ही. तुला पुतण्याचं विष पचलं, कालियाचं विष पचलं, आगासुराचं विष पचलं, माझ्या बापानं मला दिलं, तू का नखरे करायलास? पहिल्यासारखा होय, नाही तर धडकच देते. असं म्हणल्याबरोबर पुन्हा पहिल्यासारखा देव झाला. फक्त खून म्हणून गळ्याला त्या पितळेच्या मूर्तीच्या कृष्णाच्या हिरवी पट्टी आजही मेवाडला जाऊन राजस्थानमध्ये बघू शकता. परदेशाचे लोक रिसर्च करायलेत, एवढीच पट्टी हिरवी कशी, नाही कळालं अजून. ऐका, माझ्या कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता राधा भक्ती हरिर ज्ञानम आणि चर्चा चालू आहे सध्या. पूर्ण भागवतामध्ये 18,000 श्लोकामध्ये महात्म्यामध्ये राधा भक्ती हरिर ज्ञानम एवढा जर श्लोक सोडला तर पूर्ण भागवतामध्ये राधेचं नाव नाही. राधेचं चिंतन, राधेचं नाव घेतलं की शुकदेवाला व्यासांना समाधी लागत होती. इतकी राधेची महान भक्ती. आणि ते लहानपणी बघा तुम्ही, घे गडे राधे घे कृष्णाला कडेवरी घे, राधे 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 घे श्यामसुंदरा ने झडकरी आपल्या राजमंदिरा. आणि 11व्या वर्षी कृष्ण मथुरेला गेला, कंसाला मारलं, तिथून द्वारकेची रचना केली. 25व्या वर्षी रुक्मिणी स्वयंवर, 16,108 बायका आणि मग नातू पंतू सगळे झाले. फार दिवसानं राधेला आठवण झाली, माझा कृष्ण कन्हैया लहान असताना गोकुळामध्ये कडेवर घेऊन खेळत होते, आता किती मोठा झाला, गड्यानो राजाकीर झाला. म्हणून राधा निघाली महाराज गोकुळातून. ताड 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 महाराज द्वारकेला आली. द्वारकेच्या त्या राजसभेमध्ये सिंहासनावर विराजमान असलेला, रत्नजडी सिंहासनावर भगवान गोपाल कृष्ण पाहिले. आणि गोपाल कृष्णाच्या स्वरूपाला एवढी लुब्धलेली रागाला भाव विभोर झाली, तिला कशाची सुद्धा नाही. आणि ताड ताड गेली कृष्णाच्या मांडीवर बसली. आता राग मान नका, कृष्णाचं लग्न नव्हतं त्यावेळेस राधेनं कडेवर घेतलेलं आहे. आता कृष्णाची 1 नाही 2 नाही 16,108 लग्न झालेले आहेत. कृष्णाला प्रद्युम्न नावाचा मुलगा, अनिरुद्ध नावाचा नातू झालेला आहे. आणि पुन्हा राधा मांडीवर बसलेली. कृष्णाच्या बायकाला काय वाटलं असेल? आता आम्हा दोघाला तर नाही,
तुम्ही परीक्षा बघत असताना टेस्ट ट्रेलर आपल्या बायकोच्या देखत दुसऱ्या बाईला हसून बोला. 6 महिने द्रुपदी एकच, 6 महिने बायकोचं. सगळ्या जगाला जाताडीच करून होते, घरी बायकोला नाही कधी. कधी हसून बोल नाही बाकीच्या वेळेला. नुसतं बोललं तर असं होतंय, मांडीवर बसल्यावर कसं होईल. परीक्षा घ्या तुम्ही, पुन्हा मला फोन करू नका. कसं झालं, काय झालं, का हानाहानी झाली, आणि का जाळपोळ झाली, आणि का फाशी दिली. भगवंताच्या बायका महाराज स्वभाव जात असतो का. देवाच्या जरी असल्या तरी बायका आहेत. 16,108 बायका ना तो पण तू झालेत, पण चिंच किती दिवसाची झाली तर आंबटपणा सोडित नाही. बंदर कितना भी बूढ़ा हो गया, गुलाटी खाना नहीं छोड़ता. गड्याची जातच असली, बाई बघितली की पागळलं. असं मांडीवर घेऊन बसले. देवाला काय देव येतो, हिला कळू नये काय. मांडीवर बसायला हिचा काटाच काढाव. मग काय रोग जाय, दुधे साखरे तर निम्मा का प्यावा. लगेच महाराज राधाबाई दूध घ्या ना, कृष्णाचा प्रसाद म्हणून घ्या, करा. खुनविलं महाराज. आणि महाराज दूध किती गरम केलं, एवढा मोठा 1.5 लिटरचा ग्लास किती गरम केलं, त्याचं अतिशयोक्तीचं वर्णन माऊली सांगतात. वाफेच्या शिगे वाती लावल्या लागी. इतकं गरम केलं, वाफेला जर वात लावलं तर पेटन इतकं. आणि 4 पदरी टर्किशच्या टावेलनं धरलेलं 1.5 लिटरचा ग्लास राधाबाई आमच्या हातानं, राजाबाई आमच्या हातानं. असं तोंड एकीनं धरणं राधेला ग्लास लावला तोंडाला. गट 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 राधेनं दूध पेलं. भगवंताच्या बायका बघू लागल्या. आता जीभ बाहेर पडल, आता आतडे बाहेर पडतील, आता मरल. तिनं तोंड पुसलं, म्हणली निघू का. भगवंताच्या बायका म्हणल्या, राधाबाई दूध कसं होतं. बरं होतं पण थोडं निवालेलं होतं. बाई आहे का बाईलर आहे. एवढं उखळतं दूध पाजून हिला काही झालं नाही. राधा उठून गेली. भगवंताच्या बायकाचे भांड गरम करायला सांगितलं तर गरम करायला सांगितलं होतं. ज्या बाईनं गरम करून पातेल्यातून ग्लासात ओतलं, ती म्हणली ओतीत असताना एक थेंब माझ्या मनगटाला आला तर वटाने एवढा फोड आलाय, अंगाची आग व्हायली. आणि तिला कसं काही झालं नाही. महाराज एक क्षण गेला. पितांबर ओला चिम केसातून महाराज गुडाकेश भगवंताच्या कुरळे केसातून, खांद्यापर्यंत रोळणाऱ्या कुरळ्या केसातून घामाचे थेंब येऊ लागले. लाल बुंद चेहरा झालाय, डोळ्यातून अश्रूच्या धारा आहेत. आणि उद्धवाच्या खांद्यावर एक हात, आणि भगवंत पाय टेकवला की टळकन डोळ्यातून पाणी. उद्धव घाबरून गेलाय. आणि तशी अवस्था बघितली. टेकत टेकत पाय टेकल्याबरोबर सिंहासनावर बसविलं. उद्धव पायाजवळ बसून रडू लागला. भगवंताचं काय झालं, देवाला काय झालं, कृष्णाला काय झालं, परमात्म्याला. उद्धवानं काही न बोलता पायावरचा पितांबर बाजूला काढला. बटाटे एवढाले फोट पायावर. काय झालं, दूध पोळालं. कोणाला ओतला कळालं नाही का. देवानं सांगितलं जास्त बडबड करू नका, तुम्ही ओतलं. आम्ही तुमच्या पायाची दाशी. सुखवसे तुझे पायी. म्हणले सुखवसे माझे पायी, पण राधा इथं आली होती थोड्या वेळापूर्वी. तुम्हाला वाटलं राधेला उखळतं दूध पाजवलं, तिचं हृदय जळून जाईल, तिची जीभ जळून जाईल, मरून जाईल. पण राधेच्या हृदयामध्ये माझ्या पायाचं चिंतन असल्यामुळं ते राधेला दुःख लागू दिलं नाही. मी दुःख सहन केलं म्हणून माझ्या पायाला फोड आली. ऐकणारे माणसं म्हणले, असा जर देव आम्हाला सुखाकरता सांभाळीत असेल आणि दुःख स्वतः सहन करीत असेल तर आम्ही काय करावं. काही करायची नाही. यांनी घ्यावे नाम, तिशी करणे त्याचे काम. 3रं चरण नाव घ्यायचं. महाराज नाव, आता ते कृष्ण होता, राम होता, त्यावेळेस एकमेकाला सहन केलं. आता नुसतं नाव घेऊन काय उपयोग आहे. आताही सांगतो तुम्ही टाळी वाजवून नाम घेतलं की तुम्हाला दुःख देणारं पाप नाहीसं होतंय. माझ्या पदरचं नाही, सेना महाराजांना सांगितलंय. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे.
विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ, टाळी वाजून विठ्ठल म्हणल्याबरोबर पापाच्या रेषा हातावरच्या नाहीशा होत्यात. बघा नाही एकदा काही माणसं म्हणले आम्ही काय वाजवत नाहीत का, हे असलं नका. टाळी वाजवली म्हणजे हाताचे तळवे, पायाचे तळवे इतर कातडीपेक्षा जड असल्यामुळं त्या ठिकाणच्या ऊर्जा ग्रंथी कार्यरत होत नाहीत, म्हणून कार्य होत नाही. त्या ऊर्जा ग्रंथीला दाब पडला पाहिजे, म्हणजे ऊर्जा ग्रंथी कार्यरत होतात. आणि विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल बेंबीपासून म्हणल्याबरोबर ऊर्जा निर्माण होते. परदेशातल्या लोकाला कळालं, तिथल्या दवाखान्यामध्ये विठ्ठल विठ्ठल महाराज साऊंड लावलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सुद्धा महाराज टाळी वाजून, आता मला शुगर आहे, गोड खातो. महाराजाला विचारा केवढी माझ्यावर प्रेम आहे महाराज. आणि महाराजाला कोणी जर सीताफळ आणून दिले तर ते सुधाकरला जवळचे आमच्या मस्के पाटलाला विचारतात, अरे केशव येणार आहे का? केशव सीताफळ त्याला आवडतात. डॉक्टरनं सांगितलं सीताफळ चिक्कू अजिबात खाऊ नका, आंबा खाऊ नका, शुगर जास्त वाढते. मला रस आवडते. बाबानं पंगत केली की मला द्रोणात आवडत नाही, मी जगानं पित असतो. माझ्या शर्यतीनं त्या शर्मानं, अरविंद शर्मानं तुपाचा जग पेला, दवाखान्यात न्यावं लागलं. महाराज ज्याला पचविता येते त्यानं खावं, ज्याला पचविता येत नाही त्यानं खाऊ नये. ही तर महाराज घडी मिळतोला, लवंग खाल्ली की उष्णता वाढते आणि इलायची खाल्ली की सर्दी होते, त्यानं नाही आमच्या नादी लागायचं. हां, योगानं महाराज तसं शुगर आहे, गोड खातो, भात खातो, साखर खातो, पेढे खातो. हां, आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तर आणून द्या. हाच्या काकणाला आरसा कशाला? काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला मग शुगर. ऐका, जेवणाच्या अगोदर शुगर तपासली, डॉक्टर कोणी लोक असले तर परीक्षा घ्या, बरोबर 1.25 पर्यंत शुगर निघते न जेवता. जेवताना गोड खाण्यात येतं, जेवण झाल्यावर तपासा 400, 450, 400 इतकी. हे म्हणतात महाराज तुम्ही नाही आमच्याकरता. जवळ बसल्यावर महाराज निर्गुण महाराज हे मला खाऊ देत नव्हते, म्हणलं खाऊन मरू द्या, खाऊन मरू द्या. सीताफळ असलं की महाराज मी कोणाला देत नाही, दरवाज्यात बसून खातो, कोणी मागू नये म्हणून. काही होत नाही महाराज. आणि पुन्हा कीर्तन झालं, भागवत झालं, टाळी वाजून भजन केलं, पुन्हा तपासली तर 125 होती. लोक म्हणतात, मी डॉक्टरला विचारलं मला नसलो शुगर, ते म्हणले आम्ही खोटं बोलू, मशीन खोटं बोलती का? त्याच्यात निघत आहे ना. पण काय करा महाराज, इन्सुलिन वगैरे काही घ्यायची गरज नाही, ऑपरेशन झाले, सगळं झालं, काही नाही. इतका महाराज मरता मरता वाचलो, पण फक्त त्याची टाळी वाजून भजन केल्यावर. आता कळालं का टाळी जोरात वाजवून विठ्ठल जोरात म्हणल्यावर काय होतंय? काही माणसं म्हणतील हळून वाजविले काय, जोरानं वाजविले काय. हे पहा, हे आपले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतली पासबुक आहेत. पासबुकामध्ये 2 प्रकारची नोंद असते, भरले किती काढले किती. तसे या हातावर 2च प्रकारच्या रेषा आहेत. वराह मिहीर नावाचा ज्योतिषी होऊन गे आपल्या भारतामध्ये, त्यांनी महाराज संशोधन अंती असं कळविलंय, याला हातावरच्या रेषेचं भविष्य सांगितलं, त्याने संशोधन केलंय. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात आणि संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. आपण ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवतो अण्णा? मनगट, गुडगा, जीभ, हात दाखवतो ना. ते हात बघितल्यावर असं म्हणतंय तुमच्या हातात पैसा येतो पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुमचं आणि तुमच्या मंडळीचं पटत नाही, तुम्हाला गंडांतर आहे, तुम्हाला अन्न सुख नाही, तुम्हाला म्हणलं असं मोगम सांगू नका. कोणत्या रेषेचं कोणतं महत्त्व? ऐका, वरा मिहीरनं सांगितलंय, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असती ती धनरेषा. ज्याची धनरेषा ठसठशीत आहे त्याला ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. पैसा कुठून येतोय? महाराज खरंच पैसे येतात पण टिकत नाहीत कसे म्हणलात? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित लोक जवळ येतात, गोड बोलतात, पैसे घेतात, पळून जातात.
धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला फुली असेल तर त्याला आप्त इष्ट नाते गोते सोयरे दायरे पाहुणे रावळे, मुलीचं लग्न, पोराचं शिक्षण, म्हाताऱ्याचा दवाखाना, द्या बाबा पैसे, द्या बाबा. गोड बोलून घेतात, देत नाहीत वेळेवर. भांडायला उठलं तर लगेच म्हणतात नाही देत, काय करणार आहेस. बुडाले. महाराज टिकतील कसे? ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या जास्त आहे त्याला दान घडतंय. त्यांची बघा ना, प्रत्येक ठिकाणी वर हात असतो. अरे ते आमच्या बचाटेकडे गेले महाराज, यांच्याबरोबरचा ते रडू लागलं विचार. त्याच्या मुलीच्या लग्नाचे पैसे यांनी दिले, दवाखान्याचे पैसे ते नको म्हणू लागला. ते म्हणले अरे देव मला देतंय ना, घे, तुला मिळत नाही, घे. का दान घडतंय का? 2 कांड्याच्या वर करंगळी, ज्याची 2 कांड्या इतकीच आहे, गोड बोलत. ओहो हो, काय सप्ताह, काय कार्यक्रम, आहा. अरे अविष्ट चिंतनाचा सोहळा आशापेक्षा कोण आणखी मोठा करणार. वा वा वा, काय छान आहे, छान आहे बघा सगळं. आमच्या शिवाजी दादांचं खरंच कौतुक, त्यांचं आयुष्य सत्कारणी. वा 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 वा. काही दान घडतंय काय? करतंय, निघतंय, खातंय, गोड बोलतंय, निघतंय. त्याची करंगळी तितकी आहे. आणि ज्याची 2 कांड्याच्याही कमी, स्वतःही देत नाही, दुसरं कोणी देऊ लागलं. ए तिथं काय कमी आहे काय? महाराज आमचं मंडळीचं पटत नाही. कोणी चाडी लावण्याची गरज नाही. लग्न झालेल्या माणसाच्या मधल्या बोटावर पद्म जर असेल तर बायको नवऱ्याच्या सुखाकरता, नवरा बायकोच्या सुखाकरता. तू मेरे लिए मैं तेरे लिए, दोनों किसी को नजर नहीं आए, चल दरिया में डूब जाए. बस दोघांना एकमेकावर, मेड फॉर ईच अदर. ज्याचं महाराज चक्र असेल, लहर, बघायला जाण्यापासूनच लहर. आणि बायकोनं म्हणली माझी तब्येत बरोबर नाही, तुम्हाला कसं उपाशी ठेवू, करते तुमच्यापुरतं स्वयंपाक. अरे अरे पैसे काय कमी का? बस गाडीत बसविलं, 5 तारांकित हॉटेल म्हणलेलं, 5 पक्वानाचं खाल्लं, गाडीत बसले, निघाले बडीसोप खात खात. खिडकीतून बायकोनं बघितलं, काय बघायला, साड्या किती चमचम. गाडी वळवली, घे 15 साड्या घे. एवढ्यात म्हणजे काय काय, भागवताला वेगळी, रामायणाला वेगळी, कीर्तनाला वेगळी, लग्नाला वेगळी, मरायला वेगळी, घरातली वेगळी. घे घे, दागिने घे, मस्त मजा. आणि एके दिवशी काय झाली की लहर, बायको म्हणले आज मला स्वयंपाकच करू वाटणं, चला ना हॉटेल म्हणतो. मुस्काट फोडील म्हणला. मी नगं म्हणलं तर वळच नेतात. माझी मर्जी, मी नवरा आहे, तू नांदायला आलीस, मी नाही. भोपळं वेळेवर पडलं तरी भोपळंच चिरतं, वेळी भोपळ्यावर पडली तरी भोपळंच चिरतं. आणि तुला जर करू वाटत नसल, सुधर, चाल माहेरी. हां, आणि तुला वाटेल तुझ्या मागं मागं मी येईल तुला न्यायला. छे छे छे, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न त्या केशवला नाही मिळाली म्हणून काय झालं. लहर, चक्र. आणि शंख असल्यावर तर अरा. मुलगा बघायला आलाय, पाहुणे बघायला आलेत, पोह्याचं दे, शिऱ्याचं दे, चहा दे, सगळं दे. आणि काय म्हणणारे ते बोल. बघायला आलेत, तिनं सगळं टेबलवर, काय खायचं तर घ्या, घ्यायचं असलं तर घ्या. बघायला आलात, बघा. मुलगी सुंदर, नवऱ्यानं यश. लगे महाराज 11:35चं लग्न, 3:45 वाजली. नवरीच्या मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे. काय कमाल महाराज. आणि ते नवरदेव स्पीकरवाले, बाबा इतके चालाक. नवरदेव मंडपात शिरू लागला की ह्यांचं ठरलेलं गाणं, बहारो जूते बरसाओ मेरा बेवकूफ आया है. आणि ते बी पुंगळ्याची छत्री घेऊन असं रुबाबात येते. एकाच दिवसापुरतं पण येतंय. लगेच नवरा नवरी महाराज अक्षदा मिळा करायचं म्हणा, गंगा सिंधू. बघा तुम्ही जिथं उपाय असताल तिथून अक्षदा टाकता का नाही? नवरा नवरीवर पडतेत का? पण टाकताना सावधान म्हणजे कुठे का जाईल. हे बारके पोरं वंजळ अक्षदा. नवरा नवरीवर नाही, बामनावर लय वरडायले. ते बी तदेव लग्नम सदिनम तारापदम अंतरपट काढला. नवरदेव नवरीला हार घालते, ती खाली मान घालती. आणि नवरीनं हार घालायच्या वेळेस कुठून काढलंय की महाराज, ते चपटी पेलेले नवरदेवाला उचलतेत. होतं तुमच्या वेळेस? हा,
नवरदेवाला उचलायचं, नवरी हात घालताना ते उचलते, मुलीचा हात पुरत नाही, खिकी खिकी सगळे असते, तिला अपमान वाटते, खाली टेकून पुन्हा हार घालायला गेली, पुन्हा उचललं. ती पोरगी एवढी तापट होती. आमच्या मंडपात घडलेली घटना. 2 वेळेस उचलल्यावर तिनं ओळखीच्या पोराला हार घातला, हाताला धरून निघून गेले. ते नवरदेव तिथंच आहे अजून. गोपिका कुत्ता घरकानं घाटका. पहिली गेली आणि दुसरी मिळणं. वेदांच्या नास्तीनं परमलं लभ्य ते. दादा गेल्या आणि दशम्या गेल्या. हां महाराज, ह्या रेषा व्यवस्थित होत्यात. अन्न सुख नाही. जव नावाचं अन्नदान केलं की अन्नदानाची चिन्ह मिळते. येथे एक सिद्ध दिले अन्न कोटी कुळाचे होई उद्या. आणि ज्याने अन्नदान केलं नाही ना, किती घर भरलेले असू द्या, चमच्यानं दूध टाकू द्या, बाहेर पडते. बायको डोळ्याला पदे लावती, घरी जळता जळणं. 2 दिवस झाले दूध चमच्यानं टाकायले, पेत नाही. काय व्हायले, बाहेर यायले दूध. लोक काही म्हणत नाही समोर, बाजूला गेल्यावर काय म्हणतात माहिती आहे का? ह्यानं लय जणाचे घर मोडलेत, लय जणाचं ह्यानं खाल्लंय, देव कसा खाऊ देईल याला, झिजून मरल ते जनता जनार्दन. महाराज, आयुष्याची रेषा करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आयुष्य इथपर्यंत असल्यावर 100 वर्ष, कमी 92, आणखी कमी 87. महाराज 2-3 फाटे फुटलेले आहेत. ते चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, कोरोना. बस आम्ही महाराज लग्नाचं करंगळीचं शेवटचं कांडण, आयुष्याची रेषा. ह्याच्यामध्ये एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली तर एक बायको, 2 रेग असल्या 2 बायका. जास्तच गुतोड असेल तर मला विचारू नका, तुम्ही काय गोळ केले ते. तुम्ही टाळी वाजून विठ्ठल म्हणलात, ऐका, टाळी वाजून विठ्ठल म्हणलात की तुम्हाला दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा होतात. आता कळालं ना महाराज? आता फरक बघा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. हा महाराज, ब्रेक लावा जरा. असं होऊ लागल्यावर केश मेला. यानी घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. दगडावर नाव पडलं तर दगड बुडू दिलं नाही, वाया जाऊ देत नाही. माणूस कसा वाया जाईल? ऐका पुढे. नुसतं नाव घ्या म्हटलंय कोणाचं, आणि त्याचं लक्षण आणि नामनिर्देश अभंगाच्या शेवट. तुका मन भोळी, तुका मन तुका मन तुका मन जीव ओवाळून टाकाव तुम्ही. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. भक्तानं फक्त वाट बघत नाही, देवाला गडबड होती भक्ताकडे किती लवकर जाऊ म्हणून. म्हणून धावत येतो, धावे चाले मागे मागे. पण महाराज एक प्रश्न सांगतो, आणि माझ्याकडून उशीर झालेला आहे, कीर्तन लांबलंय माझ्याकडून. खुद्द महाराजच या ठिकाणी
मला प्रेमानं जवळ घेण्याकरता आलेले आहेत, माझे गुरुबंधू आहेत आणि निरतिशय प्रेम यांचंच नाही महाराज, चमत्कार सांगू, बोलायचं नव्हतं पण बोलतो. आई वारल्यानंतर अगोदर 2-3 भागवतामध्ये आई यांच्या 109 वर्षाच्या भागवताला यायच्या. एके दिवशी मला बाईनं विचारलं, केशव 3 भागवत झाले पण तू सुदाम देवाचं चरित्र सांगितलं नाही. म्हणलं पुन्हा सांगायचंय, पुन्हा सांगून काय उपयोग माझ्या, असं म्हणून गेल्या. पण आमच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही. नंतरच्या भागवताला बाई गेल्यानंतर त्यांना रत्नमाता पुरस्कार मिळाल्यानंतर गेल्यानंतर या ठिकाणी समाधी भागवत कथा माझी, महाराज साक्षीला आहेत, मस्के साक्षीला आहेत, त्या गावात असलेले माणसं साक्षीला आहेत. माझ्या भागवताकरता मी व्यासपीठावर बसलो आणि डोळ्यात अश्रू आणून सुदामजीचं चरित्र सांगत असताना महाराज आईच्या समाधीकडून दर्शन घेऊन निघाले. मंडपापर्यंत त्यांच्या आई पाठीशी होत्या. गेल्यावर सुद्धा गळ्याला पडून रडले महाराज. कारण आईला सुदामदेवाच्या पोह्याचं चरित्र ऐकण्याची इच्छा राहिली होती. महाराजांच्या पाठोपाठ येऊन महाराजांनी कार्यक्रम संपवला. महाराज ती आठवण आणखी अंगावर काटा येतो. सगळे लोक म्हणले बाई दिसल्या, कौशल्या माता दिसल्या. कारण इतकं जीव गेल्यावर सुद्धा त्यांना महाराजाबद्दलचं प्रेम अतीव राहिलं. कारण माझ्या रामाला कोणी नाही. आणि तिकडल्या बाजूला गेल्यानंतर महाराज दर्शन घेतल्याशिवाय कधीच बाहेर निघाले नाहीत. इतकं प्रेम महाराज आईवर. नमातु परमदैवता जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आणि खरोखर कौसल्या नाव रामाला जन्म देऊन त्यांनी सार्थक केलं. आणि धन्य माता पिता तयाच्या. आणि म्हणूनच एवढ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही ऐकलं, तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. त्या विठ्ठलाचं नाव तुम्हाला भगवद्गीतेत सापडत नाही. त्या विठ्ठलाचं नाव विष्णू सहस्रनामात सापडत नाही. त्या विठ्ठलाचं नाव तुम्हाला ज्ञानेश्वरीत सापडत नाही. त्या विठ्ठलाचं नाव हरिपाठात सापडत नाही. त्या विठ्ठलाचं नाव शिवसहस्रनामात सापडत नाही. त्या विठ्ठलाचं नाव भागवतात सापडत नाही. तो कुठून आणला विठ्ठल? पुन्हा ज्यावेळेस योग येईल, ज्यावेळेस आमच्या दादांची, शिवाजीराव दादांची शताब्दी करू, त्यावेळेस मी तुम्हाला या विठ्ठलाचं नावाचं व्युत्पत्ती आणि चरित्र सांगण्याचा प्रयत्न करील. तोपर्यंत क्षमा मागतो, उशीर जास्त झाला. कार्यकारी मंडळीला माझ्यामुळं त्रास झाला, तुम्हाला माझ्यामुळं त्रास झाला. दुपारी कथेला बसायचं, कीर्तनाला बसायचं, पारायणाला बसायचं आणि एवढी तुम्ही सेवा केली. या सेवेचं पुण्य तुमच्या पदरात निश्चित पडेल. ज्याप्रमाणे माझ्या तुकोबारायावर राजा शिवछत्रपतीनं प्रेम केलं, त्याचप्रमाणे आमच्या शिवाजीदादानं आपल्या सगळ्या जनता जनार्दनावर प्रेम केलं. म्हणूनच इथपर्यंत अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त अथांग सुंदर मनाला मोहून टाकणारा भव्य दिव्य असा समारंभ. आणि त्या समारंभामध्ये आज 3ऱ्या दिवसाची सेवा मी तुमच्या पुढे सादर केली. काही चुकलं असेल ते उखळात परत टाका आणि बरोबर असेल ते हृदयात ठेवा. एकदा 1 मिनिटामध्ये 3 सेकंद विठोबा रुक्माई, 3 सेकंद ज्ञानेश्वर माऊली, 3 सेकंद तुकोबरायचं चिंतन, लगेच सेवा समाप्त. पुन्हा उद्यापासून सगळं कार्यक्रम वेळेत होतील. आजच्या दिवस क्षमा करा अपराध. हां, कळालं? टाळी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. आता आहेत का? 3 सेकंद तुकोबारायचं भजन, जास्त नाही. 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचे का?
अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण होऊन त्याच्यावर कळस बसल्याशिवाय कोणी मारायचं नाही. कोरोना येऊ द्या, ओमायक्रॉन येऊ द्या, झटके येऊ द्या, ऍक्सिडेंट होऊ द्या, कुछ नहीं होता. मेरा भगवान है तुम्हारे साथ. हा वर तुकोवर याची ताकद आहे महाराज नामामध्ये. चळचळ कापत आहे काळ. हा आता ऐकलं कोण जोरात, मृदंगवाले का टाळकरी का आपल्या टाळ्या? 3 सेकंद. तुकाराम 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 तुकाराम. 2 दिवसाचे कार्यक्रम बुडले होते. तब्येत बरोबर नसल्यामुळे सलाईन लावलं होतं. पण महाराजांच्या कथेला येण्याचीच इच्छा होती. पण आता पुढे जायचंय आणि त्यामुळं लांबलेलं कीर्तन एका वाक्यामध्ये संपवतो. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. धन्यवाद. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं जागा सोडू नका. आदरणीय उपनायकर महाराज नाही विचारेला अधिकार मी आपला.